अरे अरे आई, किती हे तुमचे घर घाण, किती हा कचरा. सगळीकडे नुसता घाणीचा वास येत आहे. तुम्ही कसे राहता इथे देव जाणे. मला एक सेकंद इथे थांबणे मुश्किल आहे. या घाणीत मी पाऊल देखील ठेवू शकत नाही. तिकडे शहरात माझं घर बघा, किती चकचकीत लखलखीत आहे. आणि काय या गावच्या घराची तुम्ही अवस्था करून ठेवली आहे, असं प्रज्ञा नाक मोडत म्हणाली. पण शालिनीताईंनी तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले. त्यांना वाटलं त्यांची सून शहरातली आहे, तिला सवय नाही या गोष्टींची. त्या रात्रीच जेवताना रोहनने मुख्य विषयाला हात घातला आणि अत्यंत गोड आवाजात म्हणाला, आई, आता तुझं वय झालंय, गावी एकटी राहून किती कष्ट करणार आहेस. पण पुढे मित्रांनो, खूपच इंटरेस्टिंग स्टोरी आहे. शालिनीताईंनी नंतर शेवटी मुलांना कशा प्रकारे धडा शिकवला आणि स्वाभिमानाने राहायला वृद्धांना कसं शिकवलं ते आपण या कथेमध्ये पाहणार आहोत. खूपच इंटरेस्टिंग कथा आहे, शेवटपर्यंत नक्की पहा. वयाची 70 ओलांडली असली तरी मेहनत करून बनवलेले शरीर अजून तग धरत होतं. पती निवृत्त शिक्षक होते. ते गेल्यानंतर शालिनीताईंनी एकट्याच्या जीवावर 10 एकर शेती आणि आपला एकुलता एक मुलगा रोहनला सांभाळलं होतं. रोहन त्यांच्यासाठी फक्त मुलगा नव्हता, तर तो त्यांच्या आयुष्याचा शेवटचा आश्रयस्थान होता. त्या दिवशी दुपारी घरासमोर एक पांढरी चमचमीत गाडी थांबली. शालिनीताईंनी हात डोळ्यावर ठेवून पाहिलं तर गाडीतून रोहन आणि त्याची पत्नी प्रज्ञा उतरले. शालिनीताईंचा आनंद गगनाला भिडला. अरे रोहन, न सांगता असं कसा आलास रे. शालिनीताईंनी पदराने हात पुसत धावत जाऊन मुलाचं औक्षण केलं. प्रज्ञाने कपाळावर आट्या घालतच घरात पाऊल टाकलं. आई, किती ही धूळ आणि घाण, इकडे शहरामध्ये सर्व कसं सुंदर असतं, प्रज्ञा नाक मोडत म्हणाली. पण शालिनीताईंनी तिच्या बोलण्याकडे दुर्लक्षच केलं. त्यांना वाटलं सून शहरातली आहे, तिला सवय नाही आहे या सगळ्याची. त्या रात्री जेवताना रोहनने मुख्य विषयाला हात घातला आणि अत्यंत गोड आवाजात म्हणाला, आई, आता तुझं वय झाले, गावी एकटी राहून किती कष्ट करणार आहेस. शेतीवाडीचं घर आणि सगळं सांभाळणं तुझ्याकडून होणार नाही. आमची खूप इच्छा आहे की तू आमच्यासोबत शहरात राहशील. तेव्हा शालिनीताईंच्या डोळ्यात पाणी आलं. पण त्या म्हणाल्या, हे घर आणि ही जमीन तुझ्या वडिलांच्या आठवणी आहेत रे. प्रज्ञा सासूबाईंना लगेच म्हणाली, आई, आठवणीने पोट भरत नाही हो. शहरात तुम्हाला AC रूम मिळेल, गरम पाणी मिळेल आणि मुख्य म्हणजे नातवाला सोबत पण मिळेल तुमची. आणि हो, रोहनला व्यवसायासाठी थोडे पैसे लागणार आहेत. जर आपण गावाकडची जमीन आणि शहरातलं गावाकडचं जुनं घर विकलं तर तुमचंही भविष्य सुरक्षित होईल. या सगळ्यामध्ये शालिनीताईंना काही संशय वाटला नाही. त्यांना वाटलं मुलगा आपल्या सुखासाठीच हे सगळं सांगतोय. पुढचे 2 दिवस रोहनने आईची खूप काळजी घेतली. कधी पाय चोपून देई तर कधी स्वतःच्या हाताने घास भरवला. शालिनीताईंना वाटलं माझा सोन्यासारखा मुलगा मला पुन्हा मिळाला. 3ऱ्या दिवशी त्यांना एका आलिशान ऑफिसमध्ये नेण्यात आलं. ते टेबलवर कागदांचा ढीग होता तिथे. आई, हे फक्त फॉर्मॅलिटी आहे. तू एकटी असल्याने उद्या कोणी नातेवाईक जमिनीवर हक्क सांगू नये म्हणून हे सगळं माझ्या नावावर करतोय मी. तू फक्त इथे अंगठा लाव. रोहनने शाईचा पॅड पुढे केला. शालिनीताई क्षणभर विचार केला. त्यांच्या अंतरात्म्याला एकदा धोक्याची घंटा वाटली. पण मुलाच्या चेहऱ्यावरच्या खोट्या मायाने त्यांना अंध केलं होतं. त्यांनी एकामागून एक 10-12 कागदांवर अंगठा उमटवला. त्यांना काहीच कळत नव्हतं की ज्या हाताने त्यांनी मुलाला पाळण्यात झुलवलं त्याच हाताने त्यांनी स्वतःच्या नाशाच्या करारावर स्वाक्षरी केली होती. जशी मालमत्ता रोहनच्या नावावर झाली तसंच त्यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव बदलले. गाडीतून शहराकडे परतताना त्याने आईकडे एकदाही पाहिलं नाही. शहरातल्या फ्लॅटवर पोचल्यावर प्रज्ञाने शालिनीताईंचं हॉलमधले सोडलेलं सामान उचलून एका कोपऱ्यातल्या एका लहान अंधाऱ्या खोलीत टाकलं. आई, आजपासून तुम्ही त्याच खोलीत राहायचं. प्रज्ञाचा आवाज आधी जितका मधासारखा गोड असायचा आता तो सुरीसारखा धारदार झाला होता. शालिनीताई सुनबाईकडे आश्चर्यचकित होऊन पाहत राहिल्या. ज्या मुलांसाठी त्याने आपलं आयुष्य वेचलं होतं त्याने घराची चावी मिळताच आईला एका अडगळीच्या खोलीत ढकललं होतं. त्या रात्री शालिनीताईंना जेवणही मिळालं नाही. भूक तर त्यांना लागली होतीच, पण त्यापेक्षा जास्त काळजाला लागलेली जखम जास्तच वेदनादायी होती. मायेचा जो आधार त्यांना वाटत होता तो आता गळ्याभोवतीचा फास बनत चालला होता.
त्या शहरातल्या त्या आलिशान ठिकाणी घरात शालिनीताईंना कसा त्रास दिला जातो, प्रज्ञा आणि रोहनचा क्रूरपणा कुठपर्यंत जातो आणि अखेर त्या काळोख्या रात्री असं काय घडलं की शालिनीताईंना घराबाहेर पडावंच लागलं. शहरातील त्या मोठ्या इमारतीच्या 10व्या मजल्यावर असलेल्या फ्लॅटमध्ये शालिनीताईंचा मुक्काम आता 15 दिवसांपेक्षा जास्त होता. त्या 15 दिवसात त्यांना नीट कळलं होतं की आता हे घर परक्या लोकांचे झाले आहे. ज्या खोलीत त्यांना ठेवलं होतं तिथे दिवसा सूर्यप्रकाशही पोहोचत नव्हता. गावातल्या मोकळ्या हवेत मातीच्या वासात वाढलेल्या शालिनीताईंना त्या बंद खोलीत राहणं कठीण जात होतं. त्या खोलीत राहणं म्हणजे गुदमरल्यासारखं त्यांना व्हायचं, जिथे सकाळची सुरुवात प्रज्ञेच्या ओरडण्याने व्हायची. म्हातारे उठ, आता काय उपकार करायचा आहेस का माझ्यावर? जा आधी बाल्कनी पुसून घे आणि भांडी घासायला घे. शालिनीताईंच्या कानावर हे शब्द पडले की त्यांचं काळीच थरकापून जायचं. ज्या हाताने गावात अनेकांना अन्नदान केलं होतं ते हात आता सून आणि मुलांच्या उष्ट्या भांड्यांना खरकटे उचलण्यात अडकलेले होते. रोहन तर पूर्ण बदललेलाच होता, पण त्याचं बदलणं इतकं क्रूर असं शालिनीताईंनी स्वप्नातही पाहिलं नव्हतं. तो सकाळी तयार होऊन ऑफिसला जायचा. आई त्याच्याकडे आशेने पाहायची, पण तो नजर चोरून निघून जायचा. एक दिवस सकाळी शालिनीताईंना खूप ताप आला. त्या थंडीने कुडकुडत होत्या. त्यांनी धीर करून प्रज्ञाकडे थोडं गरम पाणी मागितलं. प्रज्ञाने चिडून किचनमधून पाण्याचा तांब्या आणला आणि तो शालिनीताईंच्या अंगावर ओतला. नाटक करू नकोस, काम चुकवण्यासाठी हे आजारपणाचं सोंग आहे ना, मला माहिती आहे. शालिनीताईंच्या डोळ्यातून घळाघळा पाणी वाहू लागलं. त्यांनी मनातल्या मनात देवाचा धावा केला, पण खरी परीक्षा अजून बाकी होती. त्या रात्री शहरात ढगफुटीसारखा पाऊस पडत होता. विजांचा कडकडाट आणि सोसाट्याचा वारा सुटला होता. रोहन आणि प्रज्ञा हसत खेळत सोफ्यावर बसून टीव्ही पाहत होते. शालिनीताई हळूच बाहेर पडली आणि विचारलं, रोहन, मला थोडी भूक लागली, सकाळपासून काही खाल्लं नाही. तेव्हा प्रज्ञा अचानक उभी राहिली. भूक लागली का तुम्हाला? आज काय केलंस? भांडी अजून तशीच आहेस. तुला जेवण द्यायचं का? इथे आम्ही मदत केंद्र उघडलंय. रोहनने रागाने आईचा हात धरून तिला दरवाजाकडे ओढायला लागला. शालिनीताई जोरात खाली पडल्या, पण त्याला थोडीसुद्धा दया आली नाही. आई, आता तू इथे राहू शकत नाहीस. तुझ्यामुळे घरात नेहमीच भांडण होत असतात. हे घे तुझे कपडे आणि निघ इथून. रोहन, अरे माझ्या सोन्या, असं करू नकोस रे. बाहेर बघ किती पाऊस पडतोय. मी कुठे जाणार या वयात? शालिनीताईंनी त्याचे पाय धरले, पण रोहनने रागाच्या भरात त्यांना जोराचा धक्का दिला आणि दरवाजा जोरात बंद केला. शालिनीताई दरवाजाच्या बाहेर त्या थंडगार कॉरिडॉरमध्ये पडल्या होत्या. काही वेळ त्या दरवाजा वाजवत राहिल्या, विनवण्या करत राहिल्या, पण आतल्या टीव्हीचा आवाज मुद्दाम वाढवला होता. वयाची 70 असलेली ती माऊली त्यावेळी रात्री फाटकी कुदळी आणि एका छोट्या पिशवीत असलेल्या देवाचा फोटो घेऊन लिफ्टकडे निघाली होती. रस्त्यावर येताच पावसाच्या थेंबांनी त्यांचं शरीर थंड झालं. गुडघाभर पाणी साचलेलं होतं आणि डोळ्यातून पाणी वाहतच होतं. पावसाचं पाणी एकसारखं झालं होतं. शालिनीताईंना आता रडू येत नव्हतं, पण त्यांचं मन वेगळ्या भावनांना अनुभवू लागलं होतं. ज्या मुलाला 9 महिने पोटात वाढवलं त्याने आज एका रात्रीत मला परकं केलं. जर रक्तशत्रू झाला असेल तर आता कुणासाठी जगायचं? त्या रात्री शालिनीताईंना शहरातल्या कोणत्याही दुकानाच्या छताखाली जागा मिळाली नाही. वॉचमन लोकांनी त्यांना तिथून हाकलवून लावलं. चालत चालत थकलेल्या पावलाने त्या एका अशा दिशेला वळाली जिथे सामान्य माणूस जायला घाबरत असतो. समोर एक जुनं मोडकळीस आलेलं मंदिर होतं आणि त्याच्या बाजूला पसरलेली शांतता होती. त्याच्या बाजूला स्मशान होतं. त्या काळोख्या रात्री शालिनीताईंनी स्मशानाच्या दिशेने पाय टाकला. ज्या जगाने त्यांना नाकारलं होतं त्या जगाचा त्याग करून त्या आता मृत्यूकडे नाही तर एका नव्या अस्तित्वाकडे निघाल्या होत्या. जोरदार पाऊस अंगावर येत होता. शालिनीताई शहराच्या टोकाला असलेल्या त्या जुन्या स्मशानाच्या लोखंडी गेटजवळ येऊन थांबल्या. रात्रीचे 2 वाजले होते. जवळपास चारी बाजूनी शांतता होती. फक्त पावसाचा आवाज मधून अधून येत होता. कुत्र्यांचा केविलवाना रडण्याचा आवाज ऐकू येत होता. ज्या स्मशानाला पाहून दिवसाच्या वेळी माणसाचा थरकाप उडायचा तिथे आज एक 70 वर्षाची माऊली आश्रय शोधत होती. कारण जिवंत माणसाच्या जगापेक्षा तिला ते मृतांच्या जगातलं वातावरण जास्त सुरक्षित वाटू लागलं होतं. समोर एक पडकं महादेवाचं मंदिर होतं. शालिनीताईंनी लटपटत्या पावलाने तिकडे जाऊन थोडा विसावा घेतला. अंगावरचे कपडे पूर्ण ओले झाले होते. थंडीमध्ये दात वाजू लागले होते.
त्यांनी आपल्या पिशवीतून देवाचा तो छोटासा फोटो काढला आणि छातीशी घट्ट धरला. देवा, मुलाला मी देवासारखं जपलं. त्यानेच मला या स्मशानात आणून सोडल्यासारखं झालंय. आता तूच माझा वाली आहेस. अचानक अंधारातून एक आकृती समोर आली. हातात कंदील होता. शालिनीताई त्यांना पाहून दचकल्या. तो कलवा होता. हा स्मशानाचा राखणदार आणि प्रेत जाळण्याचं काम करणारा माणूस होता. त्याचं शरीर धिप्पाड होतं, डोळे लाल होते, पण त्या भयानक दिसणाऱ्या चेहऱ्यामागे एक मृदू हृदयही होतं. कोण आहेस ग माय तू? या वेळेला इथे काय करतेस? कलवाने विचारलं. शालिनीताईंना हुंदका आवरत आपली सगळी कहाणी सांगितली. सगळं ऐकून घेतल्यावर कलवाच्या डोळ्यात पाणी आलं. माणूस किती नीच असू शकतो. ज्या आईने जन्म दिला तिला स्मशानाची वाट दाखवली गेली. चल माय, इकडे ये. या मंदिरात इथे पावसाचं पाणी येतं. माझ्या खोलीत चल. कलवाने आपल्या छोट्याशा झोपडीत शालिनीताईंना नेलं. तिथे गेल्यानंतर त्याने शेकोटी पेटवली. आपल्या वाटणीतील एक कोरडी भाकरी आणि थोडा कांदा त्यांच्यासमोर ठेवला. हे घे माय, खाऊन घे. इथं कोणी तुला त्रास द्यायला येणार नाही. जगाला वाटतं इथं भूतं असतात, पण मला वाटतं खरं भूत तर बाहेरच्या जगात माणसाच्या रूपात फिरतायत. त्या रात्री शालिनीताईंना झोप लागलीच नाही. शेकोटीच्या ज्वालांकडे पाहत त्या विचार करत होत्या. एका बाजूला पोटचा मुलगा ज्याने घास हिरावला होता आणि दुसऱ्या बाजूला हा अनोळखी माणूस ज्याने आपली भाकरी त्यांना दिली होती. त्या रात्री त्यांनी शपथ घेतली, आता रडणं बंद. ज्या दिवशी मी घराबाहेर पडली त्याच दिवशी शालिनीताई जागी झाली. आता जन्म झाला अशा एका शक्तीचा जे अन्यायाला सहन करणार नाही. दुसऱ्या दिवसापासून शालिनीताईंनी स्मशानातच राहायचं ठरवलं. सुरुवातीला लोक त्यांना वेडी समजायचे, पण शालिनीताईंनी तिथे काहीतरी वेगळं करायला सुरुवात केली. स्मशानात जे प्रेत यायची त्यांच्यासोबत येणाऱ्या असह्य नातेवाईकांना त्यांनी पाणी दिलं, त्यांना धीर दिला. हळूहळू त्यांनी स्मशानाच्या परिसरातील पडकी जमीन साफ केली आणि तिथे तुळशीचं झाडे लावली. एकदा एका श्रीमंत माणसाच्या घरातलं प्रेत आलं होतं. त्यांचे नातेवाईक खूप रडत होते, पण घाईत होते. शालिनीताईंनी शांतपणे पुढे जाऊन त्या मृतदेहाची विधीने पूजा केली आणि नातेवाईकांना सांगितलं, मरणारा माणूस फक्त आठवणी घेऊन जातो, पैसा नाही. त्याला सन्मानाने निरोप द्या. त्या माणसाच्या मुलाला आपली चूक लक्षात आली आणि त्याने शालिनीताईंना काही पैसे दिले. शालिनीताई म्हणाल्या, हे पैसे माझ्यासाठी नाही. इथे जवळ काही अनाथ मुलं कचरा वेचतात, त्यांच्याजवळ ठेवून जेवणासाठी वापरा. त्या दिवसापासून शालिनीताईंच्या कार्याला एक नवीन दिशा मिळाली. स्मशानात शांतपणे त्यांनी स्वतःला सिद्ध करायचं ठरवलं. ज्या मुलाने मला टाकाऊ समजून फेकलं, घरातून बाहेर काढलं, त्याला दाखवून द्यायचं होतं की आई कधी टाकाऊ नसते. ती तर संकटात आधार देणारी ताकद असते. स्मशानातून लाकडं वेचत वेचत शालिनीताईंच्या मनात एक मोठा प्रकल्प येऊ लागला. त्या प्रेतांच्या राखेतून एक नवीन इतिहास लिहायची तयारी सुरू झाली. स्मशानाच्या त्या शांत वातावरणात शालिनीताईंनी आता पूर्णपणे स्वतःला गुंतवून टाकलं होतं. कलवाच्या मदतीने त्यांनी स्मशानाच्या कोपऱ्यात एक छोटीशी झोपडी बांधायला सुरुवात केली. सुरुवातीला लोक शालिनीताईंना स्मशानातील वेडी म्हातारी म्हणायचे, पण शालिनीताईंच्या चेहऱ्यावरचं तेज आणि त्यांचा बोलण्याचा आदर पाहून हळूहळू लोकांचा दृष्टिकोन बदलू लागला. एकदा स्मशानाबाहेर 2 लहान मुलं कचरा वेचत होती आणि भुकेने खूप व्याकुळ होऊन रडत होती. शालिनीताईंनी त्यांना जवळ घेतलं, आपली भाकरी दिली आणि तिथेच राहून द्यायला सांगितलं. उद्यापासून कचरा वेचायचा नाही, माझ्यासोबत राहायचं, असं मायेने सांगितलं. हळूहळू 5-6 मुलं जमा झाली. शालिनीताईंनी त्यांना फक्त जेवण दिलं नाही, तर स्मशानात येणाऱ्या टाकाऊ वस्तूपासून उपयुक्त गोष्टी कशा बनवायच्या तेही शिकवलं. स्मशानात अंत्यविधीसाठी येणारे लोक बऱ्याचदा कपडे, लाकूड आणि इतर साहित्य सोडून जात असत. शालिनीताईंनी त्या जुन्या कपड्यांपासून गोधडी शिवल्या, लाकडाच्या उरलेल्या तुकड्यांपासून सुंदर खेळणी बनवली. शहरातल्या एका मोठ्या व्यापाऱ्याचे वडील मरण पावले होते. तेव्हा शालिनीताईंनी अंत्यविधीच्या वेळी त्यांच्या कुटुंबाला कसं सांभाळलं आणि धीर दिला ते पाहून तो व्यापारी भारावून गेला. आई, तुमचं काम खूप मोठं आहे, मी तुम्हाला काय मदत करू शकतो? त्याने विचारलं. शालिनीताईने शांतपणे उत्तर दिलं, मला मदत नको, पण माझ्या मुलांनी बनवलेल्या वस्तूंना बाजारपेठ मिळवून द्याल का तुम्ही? मला त्यांना भिकारी न बनवता खरा कारागीर बनवायचं होतं. त्या व्यापाऱ्याने शालिनीताईंच्या हाताखाली मुलांनी बनवलेल्या वस्तू शहरातील मोठ्या दुकानात प्रदर्शनासाठी ठेवल्या. बघता बघता त्या वस्तू स्मशानातील कला म्हणून प्रसिद्ध झाल्या. शालिनीताईंनी त्यातून मिळणाऱ्या पैशातून स्मशानाबाहेर एक पडकी जागा विकत घेतली आणि तिथे आईची माया नावाचा आश्रम सुरू केला. इतर आश्रमाप्रमाणे हा आश्रम नव्हता.
इथे फक्त अनाथ मुलं नव्हती, तर ज्या वृद्ध मातापित्यांना त्यांच्या मुलांनी घराबाहेर काढलं होतं तेही होते. अशा लोकांना शालिनीताईंनी सन्मानाने आणलं. ज्यांनी आपल्याला नाकारलं त्यांना आपली किंमत दाखवायची असेल तर रडून काहीही चालणार नाही, काम करून दाखवावंच लागेल, असा शालिनीताईंचा मंत्रच होता. काही वर्षात आईची माया हा एक मोठा गृहउद्योग केंद्र बनलं. लोणचं, पापड, हस्तकला आणि कापडी पिशव्या अख्ख्या शहरात ब्रँड बनल्या. शालिनीताई आता साध्या शालिनीताई राहिल्याच नव्हत्या, त्या सगळ्यांसाठी माऊली झाल्या होत्या. पांढरी सुती साडी, कपाळावर मोठा टिळा आणि डोळ्यात एक करारीपणा हे त्यांचे नवीन रूप होतं. दुसरीकडे प्रज्ञा आणि रोहनच्या आयुष्यात मात्र अंधार दाटू लागला होता. आईची संपत्ती नावावर केल्यानंतर रोहनने मोठा व्यवसाय सुरू केला, पण मातेचा शाप, चुकीच्या संगतीमुळे त्याला नुकसान होऊ लागलं. त्याने व्यसनाकडे डोळे वळवले. प्रज्ञाच्या वाईट सवयींमुळे घरातील शेवटी उरलेले पैसे निघून गेले. त्यांना वाटत होतं की आई कुठेतरी मेली असेल किंवा भीक मागत असेल, पण त्यांना हे माहीत नव्हतं की ज्या आईला त्यांनी स्मशानात पाठवलं होतं तीच आई आता एका मोठ्या साम्राज्याची मालकीण झाली होती. शालिनीताईंनी ठरवलं होतं की त्या रोहनकडे स्वतःहून कधी परत जाणार नाही. न्याय हा काळच करतो, फक्त संयम ठेवावा लागतो, असं त्या म्हणायच्या. आपल्या आश्रमातील वृद्धांना त्यांच्या संघर्षाची बातमी आता वृत्तपत्रात येऊ लागली, पण फोटो कधी छापायचा नाही, त्यांनी नकार दिला होता. फोटो त्यांनी छापू दिलाच नव्हता. त्यांना भीती वाटायची की जर त्यांचा चेहरा समोर आला तर तो पापी मुलगा पुन्हा त्यांच्या आयुष्यात येईल. पण नियतीला काहीतरी वेगळंच मंजूर होतं. शालिनीताईंच्या यशाचं शिखर जितकं उंच होतं तितकंच रोहनच्या पापाचा खड्डा खोल होत चालला होता. काळ कुणासाठी थांबत नाही. 7 वर्ष उलटून गेली. शालिनीताईंनी स्मशानाच्या राखेतून उभं केलेलं आईची माया हे साम्राज्य आता फक्त एक आश्रम राहिलं होतं, तर तो एक खूप मोठा ब्रँड झाला होता. शहराच्या मध्यभागी त्यांच्या हस्तकला आणि शुद्ध मसाल्यांची मोठी दुकानं उघडली होती. शालिनीताईच्या मार्गदर्शनाखाली शेकडो अनाथ मुलं शिकत होती आणि शेकडो निराधार आजी आजोबा सन्मानाने काम करत होती. पण दुसरीकडे ज्या आलिशान फ्लॅटसाठी रोहनने आईला घराबाहेर काढलं होतं तिथे आता दहशतीचं वातावरण झालं होतं. रोहनने आईची सगळी संपत्ती विकून एका मोठ्या रिअल इस्टेट प्रोजेक्टमध्ये पैसे गुंतवले. पण नियतीचा खेळ बघा. ज्या जमिनीवर त्याने डोळा ठेवला होता तिथे कायदेशीर काही अडचणी निर्माण झाल्या आणि त्याचे सगळे पैसे तिथेच अडकले. त्याला जुगार आणि महागड्या दारूचे व्यसन लागले. प्रज्ञाला फक्त पैशांच्या आणि दागिन्यांचीच आवड होती. ती आता दिवसभर रोहनसोबत भांडत होती. काय उपयोग झाला त्या म्हातारीला हाकलवून? शेवटी आपण रस्त्यावर आलो ना, प्रज्ञा ओरडत म्हणत होती. गप्प बस, त्यावेळी तुलाही तेच हवं होतं ना, आता मला दोष देऊ नकोस. रोहनने रिकामी बाटली भिंतीवर फेकली. एका सकाळी त्यांच्या दारावर बँकेचे अधिकारी आले. कर्जाचे हप्ते न भरल्यामुळे त्यांचं घर जप्त होणार होतं. रोहनने खूप विनवण्या केल्या, पण कायद्यापुढे त्याचं काहीच चाललं नाही. फक्त 2 तासात त्यांना त्यांचं सामान घेऊन रस्त्यावर यावं लागलं. ज्या आईला त्यांनी एका रात्रीत घराबाहेर काढलं होतं, आज नियतीने त्यांनाही तसाच रस्ता दाखवला होता. रस्त्यावर भटकताना रोहनला एका जुन्या मित्राची भेट झाली. अरे रोहन, तुझी ही अवस्था का? तू आईची माया या संस्थेत का जात नाही? तिथे गरिबांना, अनाथ लोकांना खूप मदत मिळते. तिथल्या शालिनी माता खूप मोठ्या मनाच्या आहेत असं ऐकलं आहे. त्या कुणालाही रिकाम्या हाती परत पाठवत नाही. रोहनला शालिनी माता हे नाव ऐकून कुठलाही संशय आला नाही. त्याला वाटलं की कोणीतरी श्रीमंत समाजसेविका असतील. मग प्रज्ञा आणि रोहनने ठरवलं की तिथे जाऊन काही मदत मागायची किंवा तिथेच थोडे दिवस थांबायचं. दोघे चालत चालत शहराच्या त्या टोकाला पोचले जिथे आधी स्मशान होतं, पण आता तिथे स्मशान नव्हतं. उलट एक सुंदर निसर्गरम्य जागा होती. मोठी पांढरी इमारत, चारही बाजूनी फुलांच्या बागा आणि आनंदाने खेळणारी मुलं आश्रमाच्या गेटवर पोहोचले. सुरक्षा रक्षक त्यांना थांबवून म्हणाला, कुणाला भेटायचे? रोहनने थोड्या घाईघाईत सांगितलं, मासाहेबांना भेटायचे. आम्ही खूप संकटात आहोत. रक्षकाने त्यांना आतल्या हॉलमध्ये बसायला सांगितलं. तिथे भिंतीवर अनेक थोर माणसांचे फोटो होते, पण एका फोटोवर पडदा होता. रोहन आणि प्रज्ञा तिथेच बसून वाट पाहत राहिले. त्यांना वाटलं की आता आपलं नशीब उघडेल, कोणीतरी श्रीमंत बाई आपल्याला पैसे देईल. तेवढ्यात हॉलचे मोठे दरवाजे उघडले गेले. पांढऱ्या सुतीच्या साडीतील एक भव्य स्त्री आत आली. तिच्या मागे 10-12 सेवक होते. त्या स्त्रीने चेहऱ्यावर पांढरा पदर ओढलेला होता, त्यामुळे तिचा चेहरा नीट दिसत नव्हता. कोण आहात तुम्ही आणि काय हवं आहे तुम्हाला? त्या स्त्रीचा आवाज खणखणीत होता. तो आवाज ऐकून रोहनच्या अंगावर काटा आला. तो आवाज ओळखीचा वाटत होता, खूप जुना आणि मायेचा वाटत होता. आई. रोहनच्या तोंडून काही शब्द बाहेर पडेल, पण त्याने लगेच आपलं लक्ष दुसरीकडे दिलं. मासाहेब, आम्ही रस्त्यावर आलो आहोत. आमचं घर जप्त झालंय. आम्हाला मदतीची गरज आहे. शालिनी मावशीने हळूच आपला चेहरा थोडा बाजूला केला.
समोरचा चेहरा पाहताच प्रज्ञा आणि रोहनच्या पायाखालची जमीनच सरकली, कारण समोर रोहनची आई उभी होती. पण त्या आधीच्या हातबल आई नव्हत्या. त्यांच्या डोळ्यात मुलासाठी मायाही नव्हती, तर एक धगधगता राग होता. हॉलमध्ये एकाकी भयंकर शांतता पसरली. समोर आपल्या आईला पाहताच रोहनच्या हातातील पिशवी जमिनीवर पडली. प्रज्ञाच्या चेहऱ्याचा रंग उडाला. असं वाटत होतं की तिने एखादं भूतच पाहिलं. त्याच्या आईला त्यांनी एका पावसाळ्या रात्री मरायला म्हणून घराबाहेर सोडून दिलं. ती आज एका साम्राज्याची मालकीण म्हणून त्यांच्यासमोर उभी होती. रोहन थरथरत्या पावलांनी पुढे आला. आई, तू जिवंत आहेस आणि हे सगळं तुझं आहे. त्याच्या आवाजात आता खोटा, लोचटपणा आणि पश्चाताप होता. परंतु शालिनीताईंच्या चेहऱ्यावर एकही रेष हलली नाही. त्या तीक्ष्ण नजरेने त्याला पाहत होत्या. शालिनीताई शांतपणे म्हणाले, आई तर त्याच रात्री मेली होती रे तुझी, ज्या रात्री तू तिचा हात धरून तिला घराबाहेर काढलं. त्याच दिवशी तुझी आई मेली. आज तुझ्यासमोर उभी जी माता आहे ती शालिनी माता आहे. या 1000 अनाथांच्या आधारवड आहे. प्रज्ञाने नाटकाला सुरुवात केली. ती रडत रडत शालिनीताईंच्या पायाशी पडली. सासूबाई, आम्हाला माफ करा, आमचं चुकलं. बघा, आमचं घर गेले, पैसे गेले, आम्ही रस्त्यावर आलो. आम्हाला वाटलं तुम्ही देवाघरी गेलात, पण देव मोठा आहे म्हणून तुमची ही श्रीमंती आम्हाला बघायला मिळाली. आता आम्ही कुठे जाणार? आम्हाला तुमच्या ह्या महालात राहू द्या. शालिनीताईंनी आपला पाय मागे घेतला. त्यांच्या डोळ्यातून आता अंगार बरसत होता. त्यांनी टाळी वाजवली आणि क्षणात आश्रमात 10-12 तरुण मुले जमली. ती मुलं जी शालिनीताईंनी स्मशानातून उचलून मोठी केली होती. बघा रे मुलांनो, शालिनीताई गरजल्या. हेच माझे कुलदीपक आहेत. त्यांच्याबद्दल मी तुम्हाला नेहमी सांगायचे, ज्यांनी प्रॉपर्टीसाठी आपल्या आईला स्मशानाचा रस्ता दाखवला. आज हेच लोक इथे आश्रय मागायला आलेत माझ्याकडे. हे ऐकून आश्रमातील मुलांचा थरकाप उडाला. ज्या माऊलीने त्यांना जीवन दिलं तिची ही अवस्था या माणसांनी केली होती हे ऐकून त्या तरुणांचा संताप अनावर झाला. एका मुलाने रोहनची गचंडी धरली. थांबा, शालिनीताईंचा आवाज हॉलमध्ये घुमला. मुलं थांबली. शालिनीताई रोहन आणि प्रज्ञाच्या जवळ गेली. त्याने पिशवीतून एक जुनी फाटकी आणि डागळलेली गोधडी काढली. ओळखलं का रोहन? ही तीच गोधडी आहे जी घेऊन मी त्या रात्री घराबाहेर निघाली होती. यात तुझ्या लहानपणाच्या आठवणी दडलेल्या आहेत. पण तू त्या रात्री मला फक्त हा कपडा दिलास. त्यांनी वळून खिडकीतून बाहेर पाहिलं. जिथे आता सुंदर बाग होती, पण एकेकाळी तिथे सरणं पेटायची. रोहन, तुला वाटत असेल की आईकडे खूप संपत्ती आहे. आता आपण पुन्हा तिच्यासोबत ऐशोआरामात राहू. पण लक्षात ठेव, या मालमत्तेवर तुझा हक्क तर सोड, पण तुझी सावली पडण्यासारखी सुद्धा तू नाही आहेस. तू माझ्या रक्ताचा असू शकतोस, पण माझ्या संस्काराचा नाही. रोहन रडू लागला. आई, एक संधी दे ना, मी तुझा मुलगा आहे. शालिनीताई स्मित हास्य देत म्हणाल्या, मुलगा जो आईला जिवंतपणे स्मशानात पाठवतो तो मुलगा नसतो, तो तिचा काळच बनतो. पण मी तुला रस्त्यावर मरू देणार नाही, कारण मी आई आहे रे तुझी. या आश्रमात कुणी भुकेला राहत नाही. तुला इथे राहायचं असेल तर एक अट मान्य करावी लागेल. रोहनला वाटलं की ती त्याला आता काहीतरी आलिशान खोली देईल, पण तो घाईने म्हणाला, सांग आई, कोणती अट मान्य करायची आहे? शालिनीताई आश्रमाच्या मागच्या बाजूला निर्देश दिला, जिथे वृद्धांची सेवा केली जायची आणि साफसफाईचे काम चालायचं. आजपासून तू आणि तुझी बायको या आश्रमात सेवक म्हणून राहाल. जे वृद्ध इथे राहतात त्यांना त्यांच्या मुलांनी तुमच्यासारखे घराबाहेर काढले. त्यांचं पाय धुणं, भांडी घासणं आणि त्यांची साफसफाई करणं हे तुम्हाला करावं लागेल. जर मान्य असेल तर 2 वेळची भाकरी जेवण मिळेल, नाहीतर दरवाजा उघडा आहे. रोहन आणि प्रज्ञा हे ऐकून शून्य झाले. ज्या आईला त्यांनी नोकरासारखं वागवलं होतं, आज त्याच आईच्या आश्रमात त्यांना नोकर होऊन राहावं लागणार होतं. शालिनीताईंचे हे रौद्र रूप पाहून तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाचा थरकाप उडाला. ती फक्त एक म्हातारी नव्हती, तरी ती एक रणरागिणी होती, जी अन्यायाला झुकवायची. त्या दोघांना आता दुसरा काही पर्याय उरला नव्हता. बाहेरचं जग त्यांना आता ओळखीचं वाटत नव्हतं आणि खिशात पैसेही नव्हते. शेवटी शालिनीताईंनी दिलेली नोकरी त्यांना स्वीकारावी लागली. ज्या हाताने एकेकाळी आईला घराबाहेर ढकललं होतं, त्याच हाताने आता आश्रमातील इतर वृद्धांची सेवा ते करत होते. दिवसेंदिवस रोहनला आपली चूक कळत होती. जेव्हा तो एखाद्या वृद्धाचा पाय दाबायचा आणि तो वृद्ध त्याला आशीर्वाद द्यायचा, तेव्हा त्याला स्वतःच्या आईचे अश्रू पाहून वाईट वाटायचे. प्रज्ञालाही आता कळून गेलं होतं की दागिने आणि पैशांपेक्षा माणुसकी जास्त महत्त्वाची असते. शालिनीताई मात्र दुरून हे सगळं पाहत होत्या. त्यांच्या मनात राग नव्हता, पण आपल्या मुलांना चांगला माणूस बनवायचा हा त्यांचा शेवटचा निर्धार होता. 1 वर्ष असंच उलटलं. शालिनीताईंनी एक मोठा समारंभ आयोजित केला. शहरातील मोठे अधिकारी, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते सगळे तिथे होते. सर्वांना वाटलं की शालिनीताई आता आपली सगळी संपत्ती मुलाच्या नावावर करतील, कारण त्यांनी संपूर्ण वर्षभर त्यांची सेवा केली होती.
शालिनीताई मंचावर आल्या. त्यांचा चेहरा एकदम शांत पण तेजस्वी होता. त्यांनी माईक हातात घेतला आणि बोलायला सुरुवात केली. आज मी एक मोठी घोषणा करणार आहे. ही मालमत्ता आईची माया आश्रमाची माझी वैयक्तिक संपत्ती नाही. ही त्या राखेची पुण्याई आहे जिने मला स्मशानात साथ दिली. म्हणून आज मी कायदेशीररित्या ही संपूर्ण मालमत्ता एका पब्लिक ट्रस्टकडे सोपवत आहे. यावर आता ना माझा अधिकार आहे ना माझ्या रक्ताच्या नात्याचा. सभागृहात पूर्णपणे शांतता पसरली. रोहनच्या डोळ्यात पाणी आलं, पण ते आता लोभाचं नव्हतं. शालिनीताई पुढे म्हणाल्या, माझा मुलगा आणि सून यांनी गेल्या 1 वर्षात आपली चूक सुधारण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांना आता राहण्यासाठी आश्रमाच्या आवारात एक छोटंसं घर दिलं जाईल आणि ते आयुष्यभर या संस्थेचे सेवक म्हणून काम करतील. त्यांना पगार मिळेल, पण मालकी हक्क कधीच मिळणार नाही. कारण नाती ही मालकीसाठी नसतात, ती जपण्यासाठी असतात. शालिनीताईंनी त्यांच्या बनवलेल्या मृत्यूपत्रावर स्वाक्षरी केली आणि त्यांनी सगळी वैयक्तिक बचत स्मशानातील त्या कलव्याच्या नावावर केली. त्यांना पहिल्या रात्री भाकरी दिली होती आणि राहायला आश्रय दिला होता. त्या कार्यक्रमानंतर रोहन शालिनीताईंच्या पाया पडला. तेव्हा शालिनीताईंनी पाय मागे घेतले नाहीत. त्यांनी मुलाच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाली, रोहन, मी तुला माफ केलं, पण हे लक्षात ठेव, ज्या आईने तुला जन्म दिलाय तिचा अपमान केल्यावर नशिबात फक्त स्मशानच उरतं. मी तुला पुन्हा घर दिले, आता माणसासारखं जग. काही वर्षांनी शालिनीताई वयाच्या 80व्या वर्षी शांतपणे आपला ध्येय शालिनीताईंनी सोडला. त्यांच्या अंत्ययात्रेत संपूर्ण शहर ओसंडून वाहत होतं. पण आश्चर्य म्हणजे अंत्ययात्रा स्मशानाकडे जात असताना कोणी रडत नव्हतं. प्रत्येकजण आईचा विजय असो अशी घोषणा करत होतं. त्यांनी दाखवून दिलं की एक असह्य म्हाताऱ्या आईने ठरवलं तर स्वतःच्या संघर्षातून एक नवं जग उभं करू शकते. ज्या मुलाने आईला प्रॉपर्टीसाठी सोडलं तोच मुलगा आज त्याच आईच्या समाधीची सेवा करणे हे त्याचं भाग्य समजत होता. शालिनीताईंनी त्यांच्या आयुष्यातून एकच धडा जगाला दिला की आई म्हातारी झाली म्हणून ती कमजोर झाली असं नाही. कमजोर झालेली आई जेव्हा जागी होते ना, तेव्हा जग इकडचं तिकडे होऊ शकतं. हे सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे कधीही आपल्या वृद्ध आईवडिलांना कमजोर समजू नका. तर मित्र आणि मैत्रिणींनो, शालिनीताईंनी त्यांच्या मुलाला आणि सुनेला जो काही धडा शिकवला त्याबद्दल तुमचे काय मत आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि आजची कथा आवडली असल्यास आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.